दरम्यान नागपुरात आज नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। सकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं आंदोलन झालं। औरंगजेबाच्या कबरी विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती यावेळेला जाळण्यात आली। तसंच आंदोलनानंतर दुसरा गट सुद्धा आक्रमक झाला। महाल भागामध्ये संध्याकाळी दुसऱ्या गटाचं आंदोलन पार पडलं। काही वेळाने दोन्ही गट हे आमने सामने आले। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जमावातील काही जणांकडून यावेळेला दगडफेक करण्यात आली। तसंच परिसरातील वाहनांची तोडफोड सुद्धा यावेळेला करण्यात आली। काही जणांकडून जाळपोळीसारखे प्रकार केले। पोलिसांवरती दगडफेक, गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला पोलिसांकडून। तर न्यूज 18 लोकमत या सगळ्या बाबतीत शांततेचं आवाहन करते। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं आवाहन करतो। या बातमीनंतर सर मुख्यमंत्र्यांसोबत नागपूर प्रश्नी काय नेमकी चर्चा झाली आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नागपूरमध्ये महाल भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलिसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे। आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे। परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे। नागपूर शहराचा नागरिक म्हणून, नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाच्याही अफवावर बळी पडू नका, कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे। सर्वांनी शांत राहावं असं आवाहन करतो है। नागपुर में जो स्थिति निर्माण हुई है, जिन लोगों ने भी वो स्थिति निर्माण की है उनको कड़ी कार्रवाई होनी चाहिए। हमारा पुलिस प्रशासन वहां पर काम कर रहा है। कुछ हमारे पुलिस भाई भी जख्मी हुए हैं, लेकिन माननीय देवेंद्र जी ने, माननीय हमारे मुख्यमंत्री जी ने और हमने सबने पुलिस को कहा है कि किसी को ना छोड़े, किसी को ना बख्शे और जो भी इसमें होगा उसको ढूंढ के निकाले। और जहां तक नागपुर की जनता का सवाल है, नागपुर की जनता बहुत संवेदनशील है, शांतता प्रिय है। नागपुर की जनता हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब भाई भाई इस नाते से रहते हैं और हमने इस घटना को कभी ऐसा देखा नहीं नागपुर में। लेकिन ये नागपुर में जो समाज में जो स्थिति बनी है, जो बिगड़ी है, ये जो जिन्होंने बिगड़ी है उनको हम छोड़ेंगे नहीं। और पुलिस हमारा पूरा वहां पर कंट्रोल कर चुकी है। मैं नागपुर की जनता को हाथ जोड़ के विनती करता हूँ, वहां का एक नागरिक करके भी, कि वहां पे कोई भी तनाव ना बनाए, कोई भी झूठी अफवाहों पे वहां पर ना जाए, झूठी अफवाहों पर वहां पर कुछ भी समाज में आपस में तनाव तैयार ना करे, ऐसी विनती नागपुर की जनता को मैं करता हूँ। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय आयुक्तांना, तिथल्या एसपीना सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी ते कुठल्याही समाजाचे असो, इकडले असो की तिकडले असो, ज्यांनी ज्यांनी नागपूरमध्ये असे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्याला कुणालाही सोडू नये, कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला शोधून काढलं पाहिजे आणि या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री अत्यंत पूर्ण लक्ष ठेवून आहेत, पूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत आणि एक एक मिनिटांनी, दोन दोन मिनिटांनी ते पोलीस प्रशासनाची बोलतात आहे आणि नागपूरच्या जनतेला
शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हे प्लॅनिंगनी केलंय का? प्लॅनिंगनी केलंय का? एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंगनी केलं. एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंगनी केलेलं आहे असे एकनाथ शिंदे म्हणतात. आज तर मी यावर काही बोलणं योग्य नाही की प्लॅनिंग वगैरे, पण ज्यांनी केलं असेल त्यांना पोलीस ढूंढून काढेल, जास्तीची कुमक त्या ठिकाणी पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी प्रत्येक सेकंदावर लक्ष ठेवून आहे, मला वाटतं या घटनेचा मुख्य सूत्रधार हा शोधून निघेल. सर, आरोप लग रहे हैं कि बाहर से भी कुछ लोग आए थे जिन्होंने नागपुर की स्थिति को खराब करने की कोशिश की. हाँ, वही मैं कह रहा हूँ कि नागपुर की जो जनता है वो कभी ऐसा करती नहीं है. नागपुर की जनता बहुत ही शांत प्रिय है. हम लोग सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी भाई भाई रहते हैं. कभी वहां नागपुर में ऐसा कभी होता नहीं है. लेकिन जिसने भी किया है उसको सरकार ढूंढ के निकालेगी और कड़ी कार्रवाई करेगी. संघाचं कार्यालय देखील जवळ आहे, त्यामुळे अशांत परिस्थिती करण्यासंदर्भात या एकूणच आंदोलनाचं स्वरूप बघता काही प्लॅनिंग झालं असेल किंवा त्या संदर्भात काही गट कार्यान्वित असतील, या संदर्भात काही प्लॅनिंग झालं असेल ची शंका वाटते. यावर पोलिसांचा निष्कर्ष यायचा आहे. पोलिसांचा त्या ठिकाणी तपास चालू आहे. आज तर महत्वाचं आहे आत्ता की समाजाला शांत करणे, त्या ठिकाणी समाजातला मनातला भ्रम, त्या ठिकाणी संभ्रम, काही अफवाचा बाजार सुरू आहे तो दूर करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. तपास तर आपल्या येतील, तपासातल्या बाबी बाहेर येतील, पण आज महत्वाचं आहे की समाजाने शांत राहिलं पाहिजे. आपल्या समाजाने त्या ठिकाणी सर्वांनी शांत केलं पाहिजे. मी माननीय नागपूरच्या जनतेला आवाहन करतो, सर्वांनी शांत राहा. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, आम्ही सर्व लोक लक्ष देऊन आहोत, माननीय मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत. नागपूरच्या जनतेने शांत राहावं आणि सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. कहा जा रहा है ये प्लानिंग के साथ हुआ है, कहा जा रहा है कि ये घटना जो है वो प्लानिंग के साथ की गई. ये किस तरह से दिख रहे हैं आप? ये देखिए, आज तो पहली प्रायोरिटी है कि समाज को शांत करना, अफवाहों से समाज को दूर रखना. वहां पर समाज जो अशांत हुआ है वो किस घटना के कारण हुआ है वो बाद में तपास में आएगा ही. लेकिन नागपुर की जनता को सबसे पहले अफवाह पर विश्वास न करे, पुलिस प्रशासन को सहकार्य करे, सपोर्ट करे और पुलिस अपने सबको शांत रखने का प्रयास कर रही है. हम सबने भी आह्वान किया है, मैं भी हाथ जोड़ के विनती करता हूं कि सभी शांतता बना के रखे और नागपुर शहर की प्रतिष्ठा बना के रखे. दरम्यान आपल्यासोबत उपमुख्यमंत्री तर महत्वाची बातमी समोर येते. नागपूर राडा प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे. मंत्री बावनकुळेंसह सागर बंगल्यावरती ही बैठक सुरू झाली आहे. नागपुरात शांतता कशी प्रस्थापित होईल यावरती चर्चा केली जाते. सगळी जी यंत्रणा आहे ती आता कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळते. संपूर्णपणे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉम्बिंग ऑपरेशन नागपूरमध्ये पार पडलेलं आहे. अनेकांची धरपकड यावेळेला केलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची महत्वाची अशी बैठक सागर बंगल्यावरती सुरू झाली आहे. नागपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. समाजकंटकांवरती अंकुश कसा लावावा यावरती या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होते. स्थानिक अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत. मुख्यमंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ही महत्वाची बैठक पार पडते. आज झालेल्या 2 गटातल्या राड्यानंतर जाळपोळ करण्यात आली, त्यानंतर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. दरम्यान आपल्या सोबत सुस्मिता बधाणे आपल्या सोबत आहेत, आमच्या प्रतिनिधी. सुस्मिता, महत्वाची बैठक म्हणावी लागेल. कोणते कोणते मंत्री असतील किंवा कोणते कोणते महत्वाचे नेते या बैठकीमध्ये दिसत आहेत? खरं तर नागपूरमधील एकूणच परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच तेथील परिस्थिती, या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडून कारवाई केली जात असताना स्थानिक लोकांशी सुद्धा संवाद साधला जातोय. सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजेसच्या मदतीनं तपास अधिक वेगवान करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृह विभागाने कडक आदेश हे पारित केलेले आहेत, ज्यामध्ये ज्या पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या संपूर्ण बैठकीला आता सागर बंगल्यावरती सुरुवात झालेली आहे. खरं तर अशा पद्धतीच्या घटनेचे पडसाद येत्या काही काळामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतील. त्यामुळेच अलर्ट मोडमध्ये प्रशासन गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. स्थानिक आमदार
त्याचबरोबर राज्यमंत्री पालकमंत्री यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता नागपूरच्या एकूणच परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासोबतच कडक शासन या सगळ्यांना व्हावं याकरता सुद्धा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे स्थावर मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस असतील, त्यांना सुद्धा गंभीर दुखापत झालेल्याचे सुद्धा आढावा समोर आलेला आहे। ज्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यानुसार तपास हा सुरू आहे, परंतु शांतता कायम ठेवण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की ही बैठक सुरू आहे।